नमस्कार. 100% आज बकासूर पळतोय. बकासूरच्या नावाच्या 2 चिठ्ठ्या निघालेल्या आहेत आणि नक्की संबंध महाराष्ट्राचा लाडका बैल, ज्या बैल 2 ते 3 दिवस झाले सगळेच म्हणतात पळतोय पळतोय, पण नक्कीच पळतोय. नक्की काय समजत नाही. सगळे प्रश्न मला कमेंट्समध्ये येत आहेत की नक्की काय चाललंय तुझं बाबा, काय सांगतोय खोटी बातमी. आणि नाही, आज नक्कीच आज बकासूरच्या नावाने चिठ्ठ्या निघालेत बरं का. आणि नक्कीच आज बकासूर पळतोय, 100% पळतोय, कारण की सगळ्या महाराष्ट्राचा लाडका बैल आहे. त्याच्याशिवाय या बैलगाडा शर्यतीला सगळी लोक बघत नाहीत. आणि नक्कीच तेव्हा आज कुठल्या मैदानात पळतोय. आज 3 मैदान आहेत, महाराष्ट्रातील 3 मैदान आहेत. आज 1 नंबरचं खळदचं मैदान आहे, तिथं आदतचं मैदान होणार आहे. दुसरं आहे थोपटेवाडीचं मैदान, तिथं ओपनचं मैदान होणार आहे. आणि तिसरं मैदान आहे पळशी स्टेशन या ठिकाणी, तिथं दुसऱ्याचं आणि आदतचं मैदान आहे. अशी 3 मैदान होणार आहेत. महाराष्ट्रातून मथुर सोडला तर बाकीची सगळी बैलं येणार आहे तिथं. आणि नक्कीच बघूया महाराष्ट्रातील कुठल्या मैदानामध्ये कुठली बैलं पळणार. मी तुम्हाला सांगितलंय, आपला जुना चॅनेल आहे किरण शिरतोडे ब्लॉग, तिथं सांगितलं मी कुठल्या गटात कुठला बैल पळणार आहे. आणि परंतु आज चर्चा करू या बकासूरची. या बैलानं सगळ्या महाराष्ट्राला वेड लावले अशा या बकासूरनं. आज बकासूर कुठल्या गटात पळतोय, आज पैरा कोण असू शकतो, पैरा कन्फर्म माहीत नाही बरं का. उगीच काहीतरी बोलून उपयोग होत नाहीये. पैरा माहीत नाही तर एक अंदाज लावतोय, एक चर्चा चालू आहे जिकडे तिकडं. वाटेगाव अंबरनाथकरांचा जो बादल आहे, सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, गुलालाचा बेताज बादशाह आहे तो नक्की आज 100% चर्चा चालू आहे. ओपनच्या मैदानामध्ये ठोपटेवाडीच्या तिथं बकासूर पळतोय आणि बकासूरचा पैरा तो सांगितला जातोय. बघूया बकासूर आणि वाटेगावकरांचा जर बादल ही जोडी जर गटली ना, तर मला वाटतंय 100% गुलाल असेल किंवा 1 नंबर तरी असेल. परंतु असो, गुलाल हा महत्त्वाचा आहे बकासूरला आपल्या, कारण की या बैलगाडा क्षेत्रामध्ये असंख्य त्याचे नंबर आहेत 1 नंबरचे. परंतु असो, पुसेगावचं मैदान येतंय जवळ आणि नक्कीच बकासूरची तयारी जोरदार चालू आहे. आणि नक्कीच बकासूर आणि वाटेगाव अंबरनाथकरांचा जर बादल पळाला बकासूर सोबत, तर बघूया काय कमाल करते ही जोडी. आणि नक्कीच दुसरी एक पैऱ्याची चर्चा चालू आहे, तर तो जर नाही झाला तर बकासूरचा पैरा कोण होईल असं वाटतंय. भोळाशंकर सुद्धा पोहू शकतो, कारण की तो सुद्धा सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे काय टॉपनं पळतो. किन्हीमध्ये बकासूर आणि भोळाशंकरची जोडी पळली होती, परंतु सेमीफायनलमध्ये हार मिळाली होती. परंतु असू द्या, हार ही होत राहते, जीत ही होत राहते. आणि नक्कीच आजच्या मैदानामध्ये संबंध महाराष्ट्र 3 मैदानाकडे बघणार आहे, कारण की पुशेगावमध्ये जे मैदान होणार आहे ना, त्या मैदानासाठी जय्यत तयारी चालू आहे. आणि नक्कीच पळशी स्टेशनला सुद्धा एक चांगलं जोरदार मैदान आहे. ते मैदान असेल P3 लाईव्ह या चॅनेलवरती, नक्कीच बघा. त्याचे लाईव्ह लॉट जे आहेत ते निघालेत का नाही हे अजून कन्फर्म मला काय माहीत नाही आहे, परंतु हे 2 लाईव्ह लॉट आहेत ते मी बघितलेले आहेत. बघूया पळशी स्टेशनला कोणते टॉपचे बैल येणार आहेत ते बघा. मी तुम्हाला पैऱ्यांचे व्हिडिओ टाकलेले आहेत, ते काय अंदाजित पैरे आहेत, तिथं काही पैरे चेंज सुद्धा होऊ शकतात. आणि नक्कीच त्या खळदच्या मैदानात सुद्धा पैरे टाकलेले आहेत, ते सुद्धा पैरे बघा नक्कीच. आणि या बैलगाडा क्षेत्रामध्ये आज थोपटेवाडीचं ओपनचं भव्य दिव्य मैदान बकासूर, एक सगळ्यांना उत्सुकता असते की बकासूरचा पैरा कुणी असू दे माहीत नसतो, परंतु तो कोणत्या गटात पडणार आहे हे महत्त्वाचं असतं. कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे त्याचा पैरा कुणाला काही सहजासहजी तरी समजत नाही आहे. परंतु बकासूरचा पैरा जो आहे तो 100% मला तर वाटते बैलगाडा क्षेत्रातला तो वाटेगाव अंबरनाथकरांचा बादलच असेल. परंतु असो, बकासूर कुठल्या गटामध्ये पळतोय बकासूर, आपल्याला गट क्रमांक 23 मध्ये बकासूरची चिठ्ठी जी आहे ती मोहिली शेठ धुमाळ सुसगाव यांच्या नावाने निघालेली आहे बकासूरची चिठ्ठी. आणि दुसऱ्या एका गटामध्ये बकासूरची चिठ्ठी निघालेली आहे गट क्रमांक 27 मध्ये. पुन्हा एकदा बकासूरच्या नावाने चिठ्ठी आहे, म्हणजेच बकासूर आपल्याला गट क्रमांक 23 किंवा 27 या गटामध्ये पळताना दिसेल. जर सांगतोय, जर बकासूरच्या पैरेकऱ्यांची जर चिठ्ठी अगोदर जर निघाली गट क्रमांक 1 ते 10 मध्ये किंवा 15 मध्ये, तर तिथं सुद्धा आपल्याला बकासूर पळताना दिसेल. नाहीतर सगळे गट क्रमांक 23 बघतील, आधीमध्ये कुठं बघणार आहे, गट क्रमांक 1 पासून गट क्रमांक 23 ते 27 पर्यंत बघा. कारण की बकासूर कुठेही पळू शकतो, कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे बकासूरची चिठ्ठी जरी पुढे निघाली तरी बकासूर कोणचा पैरा वगैरे असतो, कोणाच्या बकासूरच्या नावाने दुसरी सुद्धा चिठ्ठी टाकली जाते, त्या सुद्धा चिठ्ठीत बकासूर पळू शकतो. म्हणून म्हणतोय अपडेट राहा, अपडेट देतच राहीन मी तुमच्यापर्यंत. 3 मैदानाचे आज तुम्हाला मी डायरेक्टली सांगणार आहे, कुठल्या मैदानात कुठला गट पास झाला, कुणी कशी कामगिरी केली, सगळी मी तुम्हाला डिटेल्समध्ये आज माहिती देणार आहे. कारण की आज बकासूर आहे म्हटल्यानंतर संबंध महाराष्ट्र बैलगाडा शर्यत सगळे डोळे पाक
डोळे पाक वटारून बघणार आहेत, कारण की सगळ्याला माहिती आहे बकासूर आहे म्हटल्यानंतर शर्यत बघावीच लागते. त्या बैलाशिवाय मजा नाही या बैलगाडा क्षेत्रात. खरं आहे का नाही? खरं कमेंट्समध्ये सांगा. परंतु असं आज बकासूरला खूप साऱ्या शुभेच्छा की आज पठ्ठ्यानं एक नंबर तरी करावा. धन्यवाद.